अकोले हा आदिवासी तालुका असून या ठिकाणी जबाबदारीनं काम केलं पाहिजे। अतिवृष्टीचा तालुका असून वेळेत काम झालं पाहिजे। सर्व अधिकारी राज्याचे मालक समजतात का? इतकी निष्क्रियता असेल तर तालुक्याचा विकास कसा होणार, असा प्रश्न उपस्थित करत जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करा अशी सूचना सुद्धा मंत्री विखे पाटलांनी केली आहे। अकोले येथे प्रशासकीय आढावा बैठक झाली। यावेळी आमदार डॉक्टर किरण लहामटे, जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया तसेच उपविभागीय अधिकारी अरुण उंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, तहसीलदार सिद्धार्थ मोरे तसेच गटविकास अधिकारी अमर माने, कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य वन परिक्षेत्र अधिकारी रुपेश गावित, प्रतिभा सोनवणे, कैलासराव वागचौरे, नगराध्यक्षा बाळासाहेब वडजे, शिवाजीराजे धुमाळ, सोनाली नाईकवाडी तसेच नायब तहसीलदार किसन लोहारे हे उपस्थित होते। मंत्री विखे पाटील यांच्या समोरच प्रशासनाच्या कागदी घोड्यांचा भांडाफोड सुद्धा झाला। गावात पाण्याचा टँकर कधी येतो आणि कधी जातो, लोकांना पाणी प्यायला मिळतं का, पाणी टंचाई कुठे जाणवते, इत्यादी सगळ्या प्रश्नांवर तलाठी, ग्रामसेवक, गटविकास अधिकारी तसेच तहसीलदार देखील अपेक्षित उत्तरं देऊ शकलेली नाहीयेत। त्यामुळे तुम्ही नेमके काय करताय, असा सवाल मंत्री विखे पाटलांनी केला। यावेळी पाणी पुरवठा योजनांची कामं अपूर्ण ठेवलेल्या ठेकेदारांना किती दंड केला, याबाबतची विचारणा सुद्धा केली। राजूर आणि 32 गाव पाणी पुरवठा योजनेची माहिती मला लेखी द्या, असे सुद्धा त्यांनी सुनावल्याचं दिसतंय। देवठाण गणोरे पाणी योजनेचं काम हे निकृष्ट झालं असून बिले दिल्याचं समोर आलेलं आहे। या बाबतीत सुद्धा त्यांनी प्रशासनाला धारेवर धरलंय। जीवन प्राधिकरणाकडील जलजीवन योजनेच्या प्रश्नांवर उपअभियंत्यांना समाधानकारक उत्तर देता न आल्यामुळे त्यांनी नाराजी सुद्धा व्यक्त केली आहे। जलजीवन आणि पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी उत्तर देत नाहीयेत, त्यामुळे जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी लागेल अशी सूचना मंत्री विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांना केलेल्या आहेत। तर लहित खुर्द येथील पाझर तलावाच्या कामाच्या गुणवत्तेबाबत प्राप्त तक्रारींची चौकशी करण्याचे निर्देश सुद्धा यावेळी देण्यात आलेत। धामणगाव आवारी येथील उच्चस्तरीय पाईपलाईनचे पाणी स्थानिक बंधाऱ्यामध्ये सोडण्याबाबत तातडीनं सर्वेक्षण पूर्ण करण्याच्या सूचना सुद्धा यावेळी दिलेल्या गेल्यात। तसेच तालुक्यातील मवेशी शासकीय आश्रमशाळेमधील विद्यार्थिनींच्या विनयभंग प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली असून या प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात येईल अशी ग्वाही सुद्धा पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटलांनी यावेळी दिली आहे। आदिवासी उपाय योजना विभागाकडून 2023-24 मध्ये निवडणुकीपूर्वी साधारण 1500 कोटी निधी मंजूर झाला, परंतु निवडणुकीनंतर प्रत्यक्षात या गावांना निधी उपलब्ध न झाल्यामुळे आदिवासी भागातील अनेक कामं अपूर्ण आहेत। नवीन निधी मंजूर न करता जुन्याच कामांना निधी उपलब्ध करून देण्याची मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव दराडे यांनी केली आहे। त्यावर मुख्यमंत्र्यांकडे तात्काळ मीटिंग लावून तालुक्याला निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन मंत्री विखे पाटलांनी यावेळी दिलेलं आहे। कळसेश्वर क्लॉथ सेंटरमध्ये भव्य स्टॉक क्लिअरन्स सेल। कोणत्याही वस्त्र खरेदीवर मिळणार 20 ते 50% भव्य सूट। सुभाष, विशाल, लक्ष्मीपती या नामांकित कंपन्यांच्या साड्या, कांजीवरम सिल्क, पैठणी तसंच काठपदरी साड्यांवर भव्य सूट। लेडीज कुर्ती अवघ्या 150 रुपयात। लहान व मोठ्या मुलींच्या सर्व प्रकारच्या फॅन्सी ड्रेसवरती भव्य सूट उपलब्ध। पुरुषांसाठी टी शर्ट 150 तर नाईट पॅन्ट 200 रुपयांपासून पुढे। अरमानी पॅन्ट फक्त 300 रुपयात, शर्ट अवघ्या 300 रुपयात। लहान मुलांच्या फॅन्सी ड्रेस व कुर्ता पायजम्यावर भव्य आकर्षक सूट उपलब्ध। ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध। आमचा पत्ता कळसेश्वर क्लॉथ सेंटर, बजाज शोरूम समोर, अकोले।